मित्रांनो, PYQ प्रश्न घेऊन आपण अलंकार टॉपिक घेऊन आलेलो आहोत. सांगायचे तुम्हाला एवढंच की कमेंट करून सांगा कोणता टॉपिक घ्यायचा, कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका घ्यायची. तुमचा काही प्रश्न असेल कमेंट करा. कमेंट करून सांगा हे टॉपिक घ्या. त्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक असतील आपण 100, 500, 1000 प्रश्न घेऊन लाईव्ह येऊ, रेकॉर्डेड पद्धतीने येऊ. तुम्ही फक्त सांगा. किंवा तुम्ही म्हणा पूर्ण मराठीला रिव्हिजन पाहिजे एके दिवशी लाईव्ह या सर, तसंही सांगा. पण कमीत कमी 1000 पोरं तरी पाहिजे आपल्याला. लाईव्ह जर यायचं असेल तर पूर्ण मराठीला आपण रिव्हिजन घेऊ एके दिवशी. फास्ट ट्रॅक बॅच, ते बी यूट्यूबवर. सकाळी आपण सुरुवात करूया. 1001 मुलं जर झाले सकाळी सुरू करूया. जोपर्यंत मराठी व्याकरण पूर्ण होत नाही फास्ट ट्रॅकमध्ये एका दिवसात पूर्ण करूया आपण, ठीक आहे. पण तुम्ही कमेंट करून सांगा हो नाही, आणि ज्याच्या कमेंटला लाईक असतील त्या गोष्टी आपण उचलूया. मित्रांनो, अलंकार टॉपिक घेऊन आलेलो आहोत. पहिला प्रश्न आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता म्हणते. ठीक आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता. ठीक आहे. वाक्यातील अलंकार ओळखा म्हणताय. पुणे पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला अलंकार ओळखायला सांगितलं आणि जर तुम्हाला तिथं गत दिसत असेल, गत हा शब्द दिसला मित्रांनो, एकच अलंकार सांगायचा, उपमा अलंकार. कोणता सांगायचा आहे? उपमा अलंकार. 2 संकल्पना सांगतो सगळं व्हायच्या अगोदर. आपल्या 2 संकल्पना शिकून घ्यायच्यात. एक म्हणजे उपमेय, अलंकार शिकत असताना महत्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे उपमान. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. उदाहरणार्थ, तुमची तुलना जर माझ्याशी केली तर तुम्ही उपमेय आणि मी उपमान. ठीक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या वेड्या मुलाची तुलना आपण जर थोड्या हुशार मुलासोबत केली, ठीक आहे, उदाहरणात सांगितलं तुम्हाला, हा एक मुलगा आहे, या मुलाची तुलना आपण जर या मुलाशी केली तर हा मुलगा आहे उपमेय, आणि याची तुलना आपण याच्यासोबत करलो म्हणजे हा उपमान. ठीक आहे. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणायचं. उपमेय हे उपमेयापेक्षा नेहमी उपमान श्रेष्ठ असते मित्रांनो. म्हणून तर आपण उपमेयाची तुलना उपमानासंग करीत असतो. उपमेयापेक्षा नेहमी उपमान ही कसं असतंय? श्रेष्ठ असते. ठीक आहे. म्हणून तर तुलना ही कनिष्ठाकडून श्रेष्ठाकडे केली जाते. मग ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणायचं. उपमेय हे उपमेयाची तुलना नेहमी उपमानासोबत केली जाते. आणि मित्रांनो, दोघांच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर उपमेयापेक्षा नेहमी श्रेष्ठ हे उपमान असते. लक्षात घ्या. याच्या हे का सांगायला माहिती का? पूर्ण चॅप्टर याच्यावर डिपेंड आहे. मग लक्षात घ्यायचं तुम्ही, उपमेय आपल्या समोर असते, उपमेयाची तुलना उपमानाशी करत असतात. ठीक आहे. उपमेयापेक्षा नेहमी श्रेष्ठ कोण असते? उपमान. आता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. उपमेयापेक्षा नेहमी उपमान श्रेष्ठ असते. आणि मित्रांनो, एक गोष्ट कधी सांगतो, उपमेय नेहमी तुमच्या समोर असते आणि उपमान तुमच्या समोर नसते. म्हणून उपमेय हे प्रस्तुत आहे आणि उपमान हे अप्रस्तुत आहे. ठीक आहे. मग ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. आणि मित्रांनो, नेहमी उपमेयापेक्षा श्रेष्ठ कोण असते? उपमान. ठीक आहे. पण बाकी लय डोकं लावायचं नाही. आपल्याला विचारले, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता. मित्रांनो, गत दिसलं का गत, आणि गत दिसलं की उपमा अलंकार होते. हे तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. आता मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. विशेष म्हणजे कमेंट करा कोणत्या चॅप्टरवर पुढचा जो कंटेंट आहे ते घ्यायचा आहे. ठीक आहे. दिवसभर लाईव्ह राहायचं तर तरी राहू, पण कमीत कमी 1000 पोरं पाहिजे लाईव्हला. तशा तुमच्या कमेंट यावं. पूर्ण मराठीला रिव्हिजन घेऊ आपण एका दिवशीच. मग जाई ना 7-8 तास, 9-10 तास बी. पण एवढं सांगतो मित्रांनो, 10 तास जर आपण कंटिन्यू लाईव्ह राहिलो तर मराठी म्हणजे बोटाव खेळायचा विषय होईल आपल्यासाठी. ठीक आहे. आणि मग अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, यामधील अलंकार ओळखा म्हणते. ठीक आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, यामधील अलंकार ओळखा. पुणे SRPF
पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग व्यतिरेक अलंकार आहे का, त्याचबरोबर भ्रांतिमान अलंकार आहे का, रूपक अलंकार आहे का, अतिशयोक्ती अलंकार आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, व्यतिरेक अलंकार आहे तो. ठीक आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मित्रांनो हे देवाचं नाव आहे ना, हे उपमेय आहे. ठीक आहे. अमृत हे उपमान आहे. मित्रांनो साधू संत काय म्हणतात बघा, हे देवा तुझं जे नाव आहे हे एवढं गोड आहे की अमृताहून गोड आहे. मग तुमच्या समोर देवाचं नाम आहे का अमृत आहे? नाम आहे. मग तुमच्या समोर आहे म्हणून उपमेय आहे आणि समोर नाही म्हणून उपमान आहे. मला सांगा या नामाची तुलना कोणासंग करलीत? अमृतासंग. मग याची तुलना करलीत म्हणून उपमेय आहे आणि याच्या सोबत करलीत म्हणून उपमान. मुळात अमृत एवढं गोड आहे त्याचा विषयच नाही. पण साधू संत काय म्हणते, हे देवा तुझा नाम एवढं गोड आहे, अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. आणि मग मित्रांनो उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जिथे असते का तेथे अलंकार व्यतिरेक होतो. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जिथे असते तिथे कोणता अलंकार होते मित्रांनो? व्यतिरेक अलंकार. पुणे SRPF 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. बालिश बहु बायकात बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. ठीक आहे. बघू अलंकार काय सांगता येईल काय नाही. ठीक आहे मित्रांनो मला असं वाटतंय इथं ब आहे, इथं ब आहे, इथं ब आहे, इथंही ब आहे. ठीक आहे. मग कवितेची ओळ असन. ठीक आहे. एखादं वाक्य असन किंवा कवितेची ओळ असन किंवा एखादं चरण असन, एकाच अक्षराची किंवा वर्णांची बार बार जर पुनरावृत्ती होत असेल मित्रांनो तर एकच अलंकार होतंय, त्याचं नाव आहे अनुप्रास. कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची किंवा वर्णाची पुनरावृत्ती होत असेल तर तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. विषय संपला. आणि मग ब ब ब ब एकच वर्ण बार बार आलेलं आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. अलंकार ओळखा. परी आलंय आणि परी आलं की एकच अलंकार होतो, तो म्हणजे उपमा अलंकार. विषय संपला. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. आणि मित्रांनो जेव्हा अलंकार ओळखायला तुम्ही जर तुम्हाला असं परी दिसलं, काय दिसलं? परी. आणि परी दिसले की एकच अलंकार होते, तो म्हणजे उपमा अलंकार. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. काय ओळखायचंय? अलंकार. मित्रांनो मेघा सम म्हणलंय, लक्षात ठेवा. मेघा सम तो श्याम सावळा. एकच गोष्ट करायची. कोण आलंय? सम. कशाला परीक्षेत प्रश्न आलाय? कोल्हापूर पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो मेघा सम तो श्याम सावळा. सम आले आणि सम आलं मित्रांनो एकच गोष्ट करायची. काय करायचं? उपमा अलंकार सांगायचा आहे. काय सांगायचं आहे? उपमा अलंकार. इकडे पहा मित्रांनो, थोडीशी तुम्हाला फोड सांगतो. याला बघितलं आन्सर सांगितलेलं आहे का PhD करायची नाही आपल्याला. आन्सर निघाला आपण पुढे गेलो विषय संपला. एकच गोष्ट करायची. काय मित्रांनो? श्याम म्हणजे काय तर सावळा. सावळा रंग श्याम. आणि मेघ म्हणजे काय तर ढग. पहा लक्षात घ्या. मग ढगही काळा सावळा राहतो बघा आणि श्यामही सावळा आहे. मग या श्यामची तुलना कोणासंग करायली तर मेघासोबत. मग श्याम हे उपमेय आहे आणि मेघासोबत तुलना करायलीत म्हणून हे उपमान आहे. मग उपमेय आणि उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो का तेव्हा एकच अलंकार होतो. त्या अलंकाराचं नाव आहे उपमा अलंकार. काय नाव आहे? उपमा अलंकार. आणि म्हणून मित्रांनो हे जर तुम्हाला कळलं उपमेय आणि उपमान यांच्या सारखेपणा आहे तर तुम्ही उपमा अलंकार सांगा किंवा हे काहीच नका बघू, डायरेक्ट तुम्हाला सम दिसलं एकच अलंकार सांगा उपमा अलंकार. बाकी लय काय बघायची गरज नाही. विषय संपला मित्रांनो. त्यानंतर एवढा प्रश्न सोडवा. ठीक आहे. पहा लक्षात घ्या. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. बघा मित्रांनो
हा अलंकार ओळखा म्हणते. धुळे पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे, पहा खतरनाक परीक्षेत प्रश्न आहे. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा अलंकार ओळखा. मित्रांनो पहा का, आता अर्थ सांगतो तुम्हाला. झाले बहु ते काय म्हणाले, झालेले भरपूर आहेत. होतील बहु, होतील पण भरपूर. आहेत बहु, आहेत सुद्धा भरपूर. परंतु या समहा, परंतु याच्यासारखा हा एकच आहे. कळलं का? आणि मित्रांनो असं जर झालं, पहा झाले बहु, होतील बहु, आहेत बहु, परंतु या सम हा, असं जर झालं मित्रांनो, एकच गोष्ट करायची. काय? त्याला अनन्वय अलंकार म्हणायचं. काय म्हणायचं? अनन्वय अलंकार. मित्रांनो अन म्हणजे नसणे आणि अन्वय म्हणजे संबंध. उपमेयाची तुलना उपमानाशी करण्याचा संबंध जेव्हा येत नाही का, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार होतो. आणि मग मित्रांनो म्हणून आपल्याला आन्सर सांगता येईल काय? अनन्वय अलंकार सांगता येईल. ठीक आहे. मग झाले बहु, होतील बहु, आहेत बहु हे ते वेगळेच झाले, परंतु यासमहा याच्यासारखा हेच आहे. मग उपमेयाची तुलना उपमानाशी करण्याचा संबंध जेव्हा येत नाही, तेव्हा कोणता अलंकार होतोय? अनन्वय अलंकार. मित्रांनो उदाहरणात म्हणला सचिन, हा सचिन गोविंद सारखा आहे, त्यांच्या तुलना आहे. पण हे काय म्हणाले, सचिनची तुलना सचिन संगच होती, उपमानाचा संबंधच नाही काही. आणि जेव्हा असं वर्णन असते का, तेव्हा कोणता अलंकार होते? अनन्वय. थोडक्यात काय, उपमेयाची तुलना उपमानाशी करायची गरजच पडत नाही का, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीच्या कोणत्या प्रकार सूचित करते? रायगड चालक पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे लक्षणा. बघा एका सरळ अर्थातून एक, जेव्हा इकडे बघा पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे ऐकणाऱ्याच्या लक्षामध्ये येतं एक लक्षार्थ. एका सरळ अर्थातून एक अजून एक अर्थ कळतंय. एका अर्थातून जेव्हा एखादा वेगळा अजून एक अर्थ कळतंय का, त्याला लक्षार्थ म्हणतात. ऐकणाऱ्याच्या लक्षात येते. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे काय? म्हणजे तिथं महिलांच्या बांगड्या फुटलेल्या आहेत, म्हणजे त्यांचे पती वारलेले आहेत. ठीक आहे. मग एका अर्थामधून एक अर्थ अजून लक्षात येतंय, त्या अर्थाला लक्षार्थ म्हणतात. आणि जेव्हा लक्षार्थ लक्षात येते का, तेव्हा त्या शब्दशक्तीचं नाव आहे लक्षणा. ठीक आहे. बघा 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर या पंक्तीतील अलंकार ओळखा. दौंड SRPF पोलीस भरती 2021. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. ठीक आहे. तर मित्रांनो रूपक, यमक, अनुप्रास का उपमा? तर मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, रूपक अलंकार आहे. कोणता आहे? रूपक अलंकार. इकडे बघा देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. पहा ह्या देहालाच काय म्हणाले? देवाचं मंदिर आहे. काय म्हणाले बघा, जरा कन्फ्युजन कुठे होते माहिती आहे का तुम्हाला? इथं अनन्वय नाहीये म्हणून ठीक आहे. पण रूपक अलंकार म्हणजे काय मित्रांनो? उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असं वर्णन जिथे असते का, तेथे रूपक अलंकार होतो. उपमेय उपमेय नाहीच आहे म्हणते, डायरेक्ट उपमानच आहे. इकडे पहा देह देवाचे मंदिर. इकडे पहा नियमानं देहाची तुलना आपण देवासोबत करतो, म्हणतो ना आपण देह म्हणजे आपल्यातच देव आहे. पण हे काय म्हणाले? देहच देवाचं मंदिर आहे. उपमेय हे उपमेय नाहीच, ते उपमानच आहे असं वर्णन जिथे असते का, तेथे एकच अलंकार होते, रूपक अलंकार. डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका या वाक्याचा रस ओळखा. काय ओळखायचंय? रस ओळखायचंय. अकोला चालक पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका. ठीक आहे. हास्यरस, करुण रस, बिभत्स रस, शृंगार रस. मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, शृंगार रस. मित्रांनो शृंगार रस निर्माण व्हायचा असेल, मराठी भाषेमध्ये 9 रस आहेत. ठीक आहे.
त्यामध्ये जर शृंगार रस व्हायचा असेल तर प्रेमगीते किंवा प्रियकर प्रियसी यांच्या वर्णनातून रस जो निर्माण होतो त्याला काय म्हणतात? शृंगार रस. गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार या पंक्तीमध्ये कोणता रस आहे? किंवा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या ओळीचा रस ओळखा. बृहन्मुंबई शहर चालक पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो, आणि या रसाचं नाव आहे वीर रस. काय नाव आहे? वीर रस. ठीक आहे मित्रांनो, पराक्रम शौर्य याच्यामधून वीर रस निर्माण होत असते. पराक्रम असन, तुमचं शौर्याचं जे एखादं हे असन, गीत असन, तेव्हा कोणता रस निर्माण होते? वीर रस. जर सा दोघांमध्ये डाऊट आहे, वीर रस आणि रौद्र रस. रौद्र रस म्हणजे काय? एकदम चीड, राग, भयंकर, तेव्हा रौद्र रस निर्माण होते मित्रांनो. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत? बघा परीक्षेत प्रश्न आला बघा. मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत? पालघर पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलाय मित्रांनो. आणि मराठी भाषेमध्ये टोटल किती रस आहेत? 9 रस आहेत. जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखा. सिंधुदुर्ग पोलीस भरती 2016 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. जरी आंधळी मी तुला पाहते. बरं, तर मित्रांनो अलंकार होते विरोधाभास. बघा आंधळी तरी बघायली, वरवर विरोध असतो पण आतून नसतो, तेव्हा कोणता अलंकार होते? विरोधाभास. आंधळी आहे त्याला पाहिली म्हणून, मग जरी आंधळी मी तुला पाहते, मग वरवर विरोध आणि आतून नसतो, तेव्हा अलंकार कोणता होते? विरोधाभास अलंकार होतो. खालील वाक्यातील रस ओळखा. काय ओळखायचंय? रस. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे. बर, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातील लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे. चंद्रपूर चालक पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. तर मित्रांनो रसाचं नाव आहे अद्भुत रस. मित्रांनो जादूच्या कथा किंवा अरेबियन नाईट्स त्याचबरोबर कथा असतील तेव्हा कोणता रस निर्माण होते? अद्भुत रस. ठीक आहे. बघा ना, आपल्या लहानपणी जादूच्या कथा वगैरे सांगायची, आपल्याला असं बढिया वाटायचं ऐकायला, एकदम ती परी ती असं होतंय तसं होतंय, भारी वाटायचं. आणि मग कोणता रस निर्माण होते? अद्भुत रस. मराठी व्याकरणात एकूण एकच शब्द 2 अर्थाने, याला नोट करतो, 2 अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते, तेव्हा डॅश डॅश हा अलंकार होतो. नवी मुंबई पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आणि मग मित्रांनो तेव्हा एकच अलंकार होतंय श्लेष अलंकार. कोणता अलंकार होतंय? श्लेष अलंकार. एका शब्दातून जर तुम्हाला 2 अर्थ कळत असतील तर त्याला काय म्हणायचं? श्लेष अलंकार. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं ही गाडी जावयाची आहे. ही गाडी जावयाची आहे. तर मित्रांनो जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली असेल तर जावयाची या शब्दातून तुम्हाला 2 अर्थ कळतील. पहिला अर्थ कळतंय की जाणारी, आणि दुसरा अर्थ कळतंय मुलीच्या नवऱ्याची. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं कोणता अलंकार होतंय? श्लेष अलंकार. मग जावयाचे खाली आयोग अंडरलाईन करते म्हणते सांगा अलंकार. मग याच्यातून 2 अर्थ कळतील. जावयाची म्हणजेच काय? मुलीच्या नवऱ्याची किंवा जाणारी. आणि एकच शब्द आहे 2 अर्थाने मिठी मारलेली. एका शब्दाला 2 अर्थांनी मारलेली मिठी म्हणजे काय? श्लेष अलंकार. विषय संपला. त्यानंतर पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. अरे वेड्या सोन चाफ्या, काय रे तुझा बहर, नाही पाहिलीस माझी चाफेकळी सोने गौर. SRPF दौंड पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. आणि लक्षात घ्या, एक हे प्रियकर आहे, हा प्रियकर आहे, आणि उदाहरणार्थ हे सोनचाफ्याचं झाड आहे, आणि हा प्रियकर याला काय म्हणायला बघा. सोनचाफ्या जास्त तू शहाणपण आले फुलू नको, तू माझी प्रियसी बघितली नाहीस, तू जर माझी प्रियसी जर पाहिलीस
तर तुझा हे बहर आहे ना एका मिनिटात नष्ट होईल, तुझा अहंकार नष्ट होईल, असा हे संपलेला प्रियकर म्हणायला. आता हे प्रियकर याला म्हणायला स्वनचाफ्याला तू लय फुलू नको, हे का सजीव आहे का? निर्जीव आहे. मग चाफा म्हणला तू काय कर, गोळ्या घे, गोळ्या खाऊन ये, नंतर मला बोल. बोलन का ते? नाही. पण मित्रांनो, चाफा हा निर्जीव आहे, स्वनचाफा, पण ही आरोप कोणासारखा करायला बघा, जुनू सजीवाला बोलायला. आणि मग मित्रांनो काय, निर्जीव वस्तूवर आरोप सजीवाचा करायचा. अलंकार एकच होते. कोणता? चेतना गुणोक्ती अलंकार. निर्जीव वस्तूवर जेव्हा सजीवाचा आरोप होते तेव्हा एकच अलंकार होते. कोणता? चेतना गुणोक्ती अलंकार. बघा ना, साऊंड चांगला म्हणायला, चाफ्या, सोनचाफ्या, तुला माहित नाही, माझी प्रेयसी जर तू पाहिलीस ना, तुझा पूर्ण जो बहर आहे ना तो नष्ट होईल. माझी प्रेयसी एवढी सुंदर आहे, त्याला असं म्हणायचंय. पण मित्रांनो, हे काय सजीव आहे का? नाही, निर्जीव आहे. आणि मग निर्जीव वस्तू सजीव आहे असा आरोप जिथे होतो तिथे एकच अलंकार होते, चेतना गुणोक्ती अलंकार. आणि प्रियकर वेडे असतात मग, कारण त्याला याच्या पुढे काही दिसत नाही, त्याला राग आला कारण तू एवढा बहरू नको असं त्याला म्हणायचं होतं. पण निर्जीव वस्तू निर्जीव, आरोप सजीवाचा, अलंकार एकच. कोणता? चेतना गुणोक्ती अलंकार. जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, या वाक्यातील रस ओळखा. पुणे शिपाई पोलीस भरती 2021. मित्रांनो, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, एकच रस होते. कोणता? वीर रस. पराक्रम आहे, शौर्य आहे. जिथं पराक्रम आहे, शौर्य आहे, तिथे एकच रस होते. कोणता? वीर रस. विषय संपला. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. मरणात खरोखर जग जंकते. मरणात खरोखर जग जगते. ठीक आहे. जळगाव पोलीस भरती 2016 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. अर्थांतरन्यास, विरोधाभास, व्याजोक्ती का सार. मित्रांनो बघा, मरणात जग जगतो म्हणाले, मरणात खरोखर जग जगते. मित्रांनो, सरळ सरळ विरोधाभास अलंकार आहे. वरवर विरोध असतो पण आतून नसतो, असं जेव्हा होते का तेव्हा एकच अलंकार होते, विरोधाभास अलंकार. संपला विषय. ठीक आहे मित्रांनो, मरणात खरोखर जग जगते. मग बघा ना तुम्ही, असं आहे का? मग वरवर विरोध आहे, आतून नाही. अलंकार विरोधाभास अलंकार आहे. आई सारखी मायाळू आईच, अलंकार ओळखा. पालघर पोलीस भरती 2011 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. बघा मित्रांनो, आई सारखी मायाळू कोण आहे? आईच. आईची तुलना फक्त आई संगच होऊ शकते. या जगामध्ये एकमेव असं नातं आहे ज्याला तुमच्याकडून काहीच पाहिजे नाही आणि तरी तुमच्यासोबत चांगलं राहू शकते, ते नातं म्हणजे आई. जगातलं सगळ्यात भारी नातं, तुमच्या चुका असून तुम्हाला जे नातं प्रेम देऊ शकतंय त्या नात्याचं नाव हे फक्त आई. बाकी विषय संपला. बाकी जगामध्ये लोक फक्त आणि फक्त तुमची एकच गोष्ट पाहतात, काय? तुमच्यापासून मला फायदा किती होईल. आणि जगातलं एकच नातं असं आहे ज्याला तुमच्यापासून काहीच फायदा पाहिजे नाही, फक्त तू तुझं जीवन किती सुंदर जगतो याच्यानुसार तुमच्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू जे दिसत असते. आणि म्हणून जगातलं एकमेव नातं असं आहे आई, ज्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या चुका असून सुद्धा त्याला पाठीशी घालण्याची ताकद फक्त आईमध्येच आहे. नाही तर जगातली तुम्हाला सगळे नाते असे भेटतील, तुम्ही त्याच्या कामा किती आले याच्यानुसार तुमची तिथे किंमत आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या कामा येणार नाही, तुम्हाला लात मारले जाणार, दुसरे कोणीतरी येणार. म्हणून जगातलं सगळ्यात सुंदर नातं एकच आहे, ती म्हणजे आई, म्हणजे आपली माय. विषय संपला. आणि मग काय मित्रांनो, आई सारखी मायाळू आईच. आणि मग उपमेयाची तुलना उपमानाशी करण्याचा संबंध जेव्हा येत नाही तेव्हा एकच अलंकार होतंय, त्याचं नाव आहे मित्रांनो काय? अनन्वय अलंकार. म्हणजे संबंध, अन्वय म्हणजे संबंध आणि अन म्हणजे नसणे. उपमेयाची तुलना उपमानाशी करण्याचा संबंध जेव्हा येत नाही तेव्हा एकच अलंकार होतो आणि त्या अलंकाराचं नाव आहे मित्रांनो अनन्वय अलंकार. आई सारखी मायाळू आईच. आईची तुलना कोणासोबत होत नाही. विषय संपला. ज्यांना आई नाही त्यांना आईचं महत्व. मी म्हणेन ना की ज्यांना आई नाही
ज्यांची ज्यांची आई लहानपणी गेलेली आहे त्याला विचारा. ते विषय असा असते की ज्या वेळेस तुमची आई आहे लहानपणी, बघा तुम्ही एका ठिकाणी जेव्हा तुमची आई आहे आणि तुमची आई नाही, त्याच्यात जमीन आसमान फरक आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्या आईची माया म्हणजे तिची चॅलेंजच नाही. जगातली सगळ्यात नंबर 1चं म्हणजे निस्वार्थ प्रेम म्हणजे ती फक्त माय आहे आपली आई. हे विषय संपला. ठीक आहे. भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने डॅश डॅश प्रकार होतात. SRPF नागपूर पोलीस भरती 2014ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. आणि भाषेच्या अलंकाराचे मित्रांनो 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. विषय संपला. जास्त कायच्या बोलायसारखं नाहीये. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी या वाक्यातील अलंकार ओळखा. पालघर पोलीस भरती 2017ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. मला असं वाटतं इथं प दिसायलंय, इथं प दिसायलंय, इथं प दिसायलंय. आणि मित्रांनो कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची बार बार जर पुनरावृत्ती होत असेल तर अलंकार एकच होतंय आणि त्या अलंकाराचं नाव आहे मित्रांनो अनुप्रास. काय नाव आहे? अनुप्रास. मग प प प मग एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली म्हणून अलंकाराचं नाव काय आहे? अनुप्रास अलंकार असं त्याचं नाव आहे. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे डॅश डॅश असे म्हणतात. SRPF पोलीस भरती 2016ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? अलंकार. अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असते. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. कसं वाटतं ऐकायला? भारी वाटते. मग भाषेला सौंदर्य प्राप्त करायचं असेल तर अलंकाराचं खूप महत्व आहे मित्रांनो. विषय संपला. आता विश्वात्मके देवे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे या वाक्यातील रस ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे. दौंड SRPF पोलीस भरती 2021ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आता विश्वात्मके देवे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे मित्रांनो काय म्हणतंय? करुण रस आहे, शांत रस आहे, वीर रस आहे, शृंगार रस आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. रसाचं नाव आहे शांत रस. देवांची जी गीतं येतं, प्रेम गीते आहेत म्हणजे देवाविषयी. ठीक आहे. याच्यातून कोणता रस निर्माण होते? शांत रस निर्माण होते. आक सोमेश्वरी, बघा आक सोमेश्वरी म्हण बंब रामेश्वरी यातील अलंकार ओळखा. ठीक आहे. रूपक, विरोधाभास, असंगती, व्याजोक्ती. ठीक आहे मित्रांनो. बघा आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी. मग मित्रांनो कारण एका ठिकाणी आणि कार्य भलत्याच ठिकाणी. ठीक आहे. कारण एका ठिकाणी आणि कार्य दुसऱ्याच ठिकाणी असं जिथे वर्णन असते तेथे एकच अलंकार होते. त्या अलंकाराचं नाव आहे मित्रांनो असंगती अलंकार. पान तुम्ही आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. मग कारण एका ठिकाणी कार्य दुसऱ्याच ठिकाणी असं जर झालं एकच अलंकार असंगती. असंगती अलंकार आहे. ठीक आहे. डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरून हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? यवतमाळ पोलीस भरती 2018ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. डोकी अलगत घरे उचलती, डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरून म्हण. ठीक आहे मित्रांनो. इथं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. चेतना गुणोक्ती अलंकार आहे. ठीक आहे. डोकी मित्रांनो डोकी फक्त घरे उचलती म्हणाले. मग निर्जीव वस्तू सजीव आहे असा जिथं आरोप असते तिथे एकच अलंकार होते. त्याचं नाव आहे चेतना गुणोक्ती. ठीक आहे. त्यानंतर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही? प्रश्न सोडवा. ठीक आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही प्रश्न सोडवायचा तुम्हाला. ठीक आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या वाक्यातील अलंकार ओळखा. 2017ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्रांनो मित्र म्हणजे काय? सखा. आणि मित्र म्हणजे काय? सूर्य. एक अर्थ कळाला का? दोन.
आणि एकाच शब्दाला दोन अर्थांनी मारलेली मिठी म्हणजे काय? श्लेष अलंकार होय. म्हणजेच काय? श्लेष अलंकार होय. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. ठीक आहे. या वाक्याचा अलंकार ओळखायचा आहे. काय ओळखायचं आहे मित्रांनो? अलंकार ओळखायचा आहे. ठीक आहे. SRPF पोलीस भरती 2018 परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. लक्षात घ्या, मुंबईची घरे हे आहे उपमेय, कबुतराच्या खुराड्यासारखी हे आहे उपमान. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, अगोदर तुम्हाला याचा अलंकार सांगतो. सारखी आलंय का? झालं. कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. सारखी आलं, सारखं आलं की एकच अलंकार होते, उपमा अलंकार. ठीक आहे, अगोदरच काढ आपण. पण मुंबईच्या घराची तुलना कोणासंग केली? कबुतराच्या खुराड्यासारखी. मग मित्रांनो, उपमेय व उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो का, तेव्हा एकच अलंकार होते. त्या अलंकाराचं नाव आहे मित्रांनो उपमा अलंकार. काय नाव आहे? उपमा अलंकार. अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. SRPF पोलीस भरती 2016 हिंगोली जिल्ह्यातील प्रश्न आहे. ठीक आहे. लेकी बोले सुने लागे. अतिशयोक्ती, अन्योक्ती, स्वभावयोक्ती का यमक? तर मित्रांनो, अलंकाराचं नाव आहे अतिशयोक्ती अलंकार. ज्याला बोलायचं त्याला बोलायचंच नाही, दुसऱ्याला उद्देशून बोलायचं, आणि मग याला काय म्हणायचं? अन्योक्ती अलंकार. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं ही एक मुलगी आहे, किंवा खास करून सासा सुनामध्ये चलते बघा. ही सासू आहे, ही सून आहे, आणि तिची मुलगी आहे. मग सासू काय म्हणते? ह्या उदाहरणार्थ ही सून आहे, ही उठायली रोज 10 वाजता. मग सासू काय म्हणती? ह्या योगागन तिची लेक आलेली असते, हिला काय म्हणती? मला खाला लागते, मला त्याच्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतंय. ह्या सुनाला म्हणायली, ह्या लेकीला लगेच हिला कळते मलाच म्हणायली म्हणून. मग लेकी बोले सुने लागे. आणि मग लेकी बोले सुने लागे. ज्याला बोलायचं याला बोलायचं होतं, ज्याला बोलायचं त्याला बोलायचंच नाही, दुसऱ्यालाच उद्देशून बोलायचं. हिला बोलायचं, हिला कळते. आता ही जर भोळी असन तर हिला वाटतं हो माझ्या सासूला आमच्या खायला लागते. पण हिला ही एवढी चालाक असते, हिच्यापेक्षा पार हिला लाईट कळते, मलाच म्हणायली म्हणून. लगेच हिला कळते मलाच म्हणायली. आणि मग लेकी बोले सुने लागे. ज्याला बोलायचं त्याला बोलायचंच नाही, दुसऱ्याच व्यक्तीला उद्देशून बोलायचं. असं झालं की एकच अलंकार होतंय, अन्योक्ती अलंकार. उक्ती म्हणजे बोलणे, अन्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला उद्देशून. ठीक आहे. आणि मग अलंकाराचं नाव आहे अन्योक्ती अलंकार. वाटे भासे जणू. वाटे भासे जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात? मुंबई पोलीस भरती 2011 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. वाटे भासे जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात? उपमा अलंकार, उत्प्रेक्षा, रूपक का यमक? ठीक आहे. तर मित्रांनो, याचं एकच होतंय ऑप्शन नंबर 2, उत्प्रेक्षा अलंकार. वाटे भासे जणू हे शब्द दिसले तुम्ही त्याचा उत्प्रेक्षा अलंकार सांगायचा. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. उपमेय उपमान यांना जेव्हा कल्पनेमध्ये एक केले जाते का, तेव्हा एकच अलंकार होतो. त्या अलंकाराचं नाव आहे उत्प्रेक्षा अलंकार. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचावं, त्यातील अलंकार शोधा. आहे ताजमहल एक जगती, तो तोच त्याच्या परी. ठीक आहे. 2016 पोलीस भरतीला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. काय म्हणतंय? आहे ताजमहल एक जगती, तो तोच त्याच्या परी. अलंकार ओळखा. उपमा, उत्प्रेक्षा, अनन्वय, व्यतिरेक. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. उपमेयाची तुलना उपमानाशी करण्याचा संबंध जेव्हा येत नाही तेव्हा एकच अलंकार होते. त्या अलंकाराचं नाव आहे अनन्वय अलंकार. बघा ना, ताजमहलासारखा ताजमहलच आहे, ताजमहलाची तुलना कोणासंग करायची गरजच नाही. उपमेयाची तुलना उपमानाशी करण्याचा संबंध जेव्हा येत नाही का मित्रांनो, तेव्हा एकच अलंकार होते अनन्वय. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. बरं, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा या वाक्यातील अलंकार ओळखा. मित्रांनो, अलंकाराचं नाव आहे रूपक अलंकार. अलंकाराचं नाव काय? रूपक अलंकार. हे लहान मूल आणि बघा हे मातीचा गोळा. कधी कधी महिला म्हणतात बघा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असते, मग त्याला आकार द्यायला आपण येत ना, हे खराब आहे, ते चांगलं आहे, हे असं, याला बोलायचं नाही, त्याला बोलायचं नाही, मग त्याला उदार होऊ द्यायचं नाही. ते ना म्हणजे लेवलला आणून सोडायचं, कारण ते जेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये राहील
प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं लय मोठा होईल ना, मग लय मोठं न होऊ देना माग याला आपण बी जिम्मेदार आहेत. कारण जीवनात मरायचंय हे सगळे विसरूनच गेले, तर असं जागायले तर जून तुला माहितच नाही मरो नाही म्हणून. प्रत्येकाला फक्त दुसऱ्याला ज्ञान पाजळायचं. ठीक आहे. आणि मित्रांनो, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. मित्रांनो लक्षात घ्या, काय म्हणते बघा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. ठीक आहे. आता नियमानं पाहायला गेल्यावर लहान मूल हे उपमेय आहे आणि मातीचा गोळा उपमान आहे. काय म्हणाले, लहान मूल म्हणजेच काय, मातीचा गोळा. उपमेय हे उपमेय नाहीच म्हणे, डायरेक्ट उपमानच आहे. लहान मुलंच मातीचा गोळा आहे, याची तुलना याच्या संग करीनच, डायरेक्ट हेच हे म्हणायचं. लहान मूल कोण आहे, मातीचा गोळा. उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन जेथे असते का मित्रांनो, तेथे एकच अलंकार होते, रूपक अलंकार. लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा आहे. मग लहान मूल मातीच्या गोळ्यासारखे असते म्हणल्यावर उदाहरणार्थ मग पुन्हा उपमावधी जाईल. पण हे काय म्हणे, लहान मूल म्हणजेच काय, मातीचा गोळा. उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असं जिथं वर्णन असते का तिथं रूपक अलंकार होते. बघा, लहान मुलालाच मातीचा गोळा म्हणाले, मग रूपक आहे. उपमेय उपमेय नाहीच, उपमानच आहे, काय, रूपक अलंकार. भीमाचे बाहू लोखंडासारखे होते, यातील उपमेय उपमान अनुक्रमे कोणते. यातील उपमेय व उपमान अनुक्रमे कोणते. पोलीस भरती 2017 परीक्षेत प्रश्न आलेला आहे, मुंबई शहर. ठीक आहे. भीमाचे बाहू लोखंडासारखे, झालं ना आपला परीक्षेत उत्तर भेटलं मित्रांनो, आपल्याला विषय संपला. सारखे काय नाही, उपमेय उपमान ओळखायचं होय. ठीक आहे. तरी हरकत नाही मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे जे सारखे हे नेहमी उपमानाला जोडून येत असते, लक्षात घ्या. मग भीमाचे बाहू, इकडे पहा, ह्या भीमाचे बाहू आहेत ना, याची तुलना कोणासंग करायला येतं, लोखंडासोबत. मग हे जे भीमाच्या बाहूची तुलना करायत म्हणजे भीमाचे बाहू उपमेय आणि लोखंडासोबत करायत म्हणून उपमान. आणि मग झालं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. भीमाचे बाहू कोण आहे, उपमेय, आणि लोखंड उपमान, विषय संपला. जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा त्यास काय म्हणतात. पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2024 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. त्याला अर्थालंकार म्हणतात, वृत्तविचार म्हणतात, शब्दालंकार म्हणतात, समास म्हणतात. त्याला काय म्हणतात, शब्दालंकार. जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होतो तेव्हा भाषेला काय होतंय, सौंदर्य प्राप्त होतंय, तेव्हा त्यास काय म्हणतात, शब्दालंकार. मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरही वाक्य दाखवलं म्हणून की मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. भारी वाटतंय का नाही ऐकायला, नाद निर्माण झालाय, भारी वाटले. आणि ही ताकद आहे शब्दालंकाराची. स्थिर पल, जलपल, सलील या ओळीतील अलंकार ओळखा. या ओळीतील अलंकार ओळखा. कोल्हापूर पोलीस भरती 2024 परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, यमक है, अनुप्रास है, श्लेष है का उत्प्रेक्षा आहे. मित्रांनो, स्थिर पल ल, जलपल ल, पल ल, सली ल ल ल ल. मग कवितेची ओळ असेल किंवा एखादं वाक्य असेल, एकाच अक्षराची वर्णाची पुनरावृत्ती जर बार बार होत असेल, अलंकार एकच होतंय. कोणता, अनुप्रास अलंकार. मग अलंकाराचं नाव आहे अनुप्रास अलंकार, कारण ल ल ची पुनरावृत्ती झालेली आहे. हटा तटाने पटा रंगवुनी, जटा धरिशी का शिरी, मठाची उठा ठेव का तरी. ठीक आहे मित्रांनो, अलंकार ओळखा म्हणते. ठीक आहे, चला बोला. तर मित्रांनो लक्षात घ्यायचंय, अलंकार ओळखत असताना ही गोष्ट करायची आपण. कशाची पुनरावृत्ती आहे बघा बरं. ट ट ट ट ट ट. मग कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची वर्णाची, कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची वर्णाची पुनरावृत्ती जिथे असते तिथे एकच अलंकार होते. त्या अलंकाराचं नाव आहे मित्रांनो अनुप्रास अलंकार. एखादे वाक्य वा चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा त्यास काय म्हणतात, अनुप्रास अलंकार असे म्हणतात. SRPF कोल्हापूर पोलीस भरती 2023 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. एखादे वाक्य, बघा वाक्य म्हणाले, वाचरण असन कवितेचं,
एकाच अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते म्हणजे बार बार येते तेव्हा कोणता अलंकार होते मित्रांनो? अनुप्रास अलंकार होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे, कमेंट करून सांगा की तुम्हाला काय घ्यायचंय. ठीक आहे, तुम्ही जेवढ्या कमेंट करता, ज्या सपोज तुम्ही सांगितलं की मराठी भाषेमध्ये समास घ्या सर, समासला 1000 लाईक असले की समास घ्यायचा, उदाहरण सांगायला. ठीक आहे, ज्याच्या कमेंटला जास्त लाईक आहेत ते चॅप्टर आपण घेऊन येणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.